लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नेहमी चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर चांगले वागा, त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस जो आज तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐकून तर बघ, कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. स्वामी महाराजांचा एक अनमोल संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. हे सर्व स्वामींच्या इच्छेनेच होतं, कारण या जगात कोणतीही गोष्ट स्वामींच्या आज्ञेशिवाय होऊच शकत नाही. आता जर काही वाईट होत असेल तर त्यात देखील आपलं काहीतरी हित दडलेलं असतं. हे समजून आपल्याला संयम राखावा लागतो. स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांचे वाईट करणार नाहीत. भक्ताने स्वामींवर विश्वास ठेवावा, स्वामींचं नाम जपावं आणि त्यांच्याशी प्रामाणिक असावं, हेच महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनाला आनंदाने पहा. जशी एक फुलं त्या एका दिवसामध्ये आनंदाने आणि निरागसतेने जीवन जगते, तसेच तुमचं आयुष्य देखील पाहायला हवं. दुःख आलं तरी त्याला समजून घेऊन आनंदाने त्यातही मार्ग शोधा. स्वामी महाराज सांगतात, आयुष्य हे सोप्या पद्धतीने जगावं लागतं. जिथे तुझी कदर नाही तिथे कधीही जाऊ नकोस. जे तुला पचत नाही ते खाऊ नकोस. आणि जी व्यक्ती एकदा नजरेतून गेली त्यांना परत आयुष्यात स्थान देऊ नकोस. जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरायचं नाही. स्वामी माऊली तुमच्या सोबत आहे. आता स्वामी भक्त हो, तुम्ही काय विचारता की आयुष्य कसं जगावं? हे स्वामींचा संदेश सांगते की चांगले निर्णय घ्या, योग्य मार्गावर चालत राहा आणि सतत स्वामींच्या नामाचा जप करा. त्यावेळी तुमचं जीवन योग्य मार्गावर जाईल आणि तुम्हाला खरे सुख मिळेल. तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर आधारित आहे. जे चांगले करत जाल तेच तुमच्यासाठी चांगलं असणार. म्हणून ज्या गोष्टीत तुम्ही आनंद शोधता त्याच गोष्टी इतरांना द्या आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. स्वामी भक्त हो, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली गोष्ट घडतेच. फक्त त्या चांगल्या गोष्टीला लक्ष देऊन त्यात समाधानी राहा. चिंता न करता चिंतन करा. जेव्हा चिंता केली जात नाही आणि चिंतन केले जाते तेव्हा जीवन अधिक सुंदर आणि सुखदायी होईल. स्वामींनी आपला आशीर्वाद दिला आहे आणि तोच आपल्या पाठीशी असतो. जो जेवढा प्रामाणिक राहतो त्याचे जीवन उत्तम होईल. देव म्हणतो, मी अस्तित्वात आहे याबद्दल तुम्ही कधीही शंका घेऊ नये किंवा मी अस्तित्वात नाही असा विचार करू नये, कारण मला तुम्ही खूप प्रिय आहात आणि मला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. विश्वात बदल घडवून आणणारे तुम्ही आहात. तुम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल. त्याच्याकडे एक चेहरा आणि व्यक्तिमत्व आहे. ज्याच्याशी बोलायचे आहे तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर परत प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे. आपण आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. इतरांद्वारे प्रेम आणि मूल्यवान वाटणे आणि जीवनात एक उद्देश ठेवा ज्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यासारखे वाटते. भक्तांनो, हा एक संदेश आहे जो ऐकणे आणि विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्हाला ते नको आहे कारण याचा अर्थ तुम्हाला तुमचे जीवन काही खोल मार्गाने बदलण्याची गरज आहे. पण देव अजूनही देव आहे आणि त्याचा संदेश अजूनही खरा आहे. देव म्हणतो की तुम्ही प्रिय आहात. तो म्हणतो की त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनायचा आहे आणि ते अधिक चांगले बनवायचे आहे, जरी ते कधी कधी किंवा फक्त त्याला वाटेल तेव्हाच. आणि तो म्हणतो की जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले तर तो तुम्हाला सांगेल की त्याने आमच्यासाठी या गोष्टी का केल्या. त्यामुळे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. त्यामुळे आपण इतरांवर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करू शकतो. त्यामुळे आपण जे काही करतो त्यामध्ये आपण त्याच्यासारखे अधिक असू शकतो. आपण आपल्या विश्वासात धैर्याने वागावे अशी देवाची इच्छा आहे. याचा अर्थ कठीण असतानाही त्याचे अनुसरण करण्यासाठी त्याची हाक स्वीकारणे. याचा अर्थ असा विश्वास आहे की तो आपल्याला त्याच्यासाठी महान गोष्टी करण्यात मदत करेल. काहीही झाले तरी किंवा आपल्याला कसे वाटते याचा अर्थ असा विश्वास आहे की जेव्हा आपण दुर्बल असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले सामर्थ्य देव देऊ शकतो आणि जेव्हा आपण गोंधळलेले किंवा घाबरलेले असतो तेव्हा आपल्याला आवश्यक असलेले शहाणपण देऊ शकतो.
देवाने आपल्याला त्याचे वचन दिले आहे, जे आपल्यावरील त्याच्या प्रेमाची आणि पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी त्याच्या योजनेची कथा आहे. देवाला आपल्याकडून काय हवे आहे आणि तो आपल्यावर का प्रेम करतो हे आपल्याला समजावे म्हणून हा संदेश त्याने पाठवला आहे. हा संदेश ऐकून तुम्ही घाबरू नका किंवा गोंधळून जाऊ नका. हे सत्य आहे आणि तेच तुम्हाला ऐकण्याची गरज आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही हे जाणून घ्यावे की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला मदत करू इच्छितो. जर कोणी तुमच्यासाठी काही चांगले करत असेल तर त्यांना सांगा की त्यांनी तुमच्याशी कसे वागणे किती अर्थपूर्ण आहे, कारण ते इतरांबद्दल तसेच स्वतःबद्दल त्यांची दयाळूपणा दर्शवते. त्याला तुमच्यातील चांगल्या गोष्टींमुळे तुमचा मित्र व्हायचे आहे, वाईटामुळे नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही जे काही बनू शकता ते बनण्यास त्याला मदत करायची आहे. देव म्हणतो तुमचे जीवन कसे घडेल हे ठरवण्याची शक्ती मी तुमच्यामध्ये ठेवली आहे. तुम्ही आनंदी किंवा दुःखी, यशस्वी किंवा अयशस्वी, निरोगी किंवा आजारी, उत्पादक किंवा आळशी इत्यादी निवडू शकता. असे वाटू शकते की जीवनात काही निवडी आहेत, परंतु जेव्हा तुम्ही त्याकडे बारकाईने पाहता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही जाऊ शकता अशा असंख्य दिशानिर्देश आहेत. आपण सर्वांनी आपल्या जीवनात दररोज निवडी केल्या पाहिजेत. मग त्या साध्या असाव्यात, जसे की आपण आज दुपारच्या जेवणासाठी काय खावे, किंवा काहीतरी अधिक गंभीर जसे की आपण विशिष्ट औषध घ्यावे की नाही. निवडी आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहेत आणि जर आपल्याला त्या करायच्या असतील तर त्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणी केल्या जाऊ शकतात. माझा यावर विश्वास आहे आणि माझा असाही विश्वास आहे की जर तुम्हाला ते ऐकायचे असेल तर तुम्हाला ते ऐकावे लागेल. काही लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही. ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना, दुःख आणि मृत्यू यांसारख्या गोष्टी कशा स्पष्ट करायच्या हे त्यांना माहीत नाही. पण मला वाटते की ते खरे नाही. मला वाटते की देव अस्तित्वात आहे. मला वाटते की तो जे कोणी त्याचे संदेश ऐकतात त्या प्रत्येकासाठी तो रोज एक संदेश पाठवत असतो. जर तुम्हाला देवाकडून ऐकायचे असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे. फक्त त्याला तुमच्या आशा आणि भीती, तुमचे त्रास आणि आनंद सांगा. भविष्यासाठी तुमच्या आशा आणि वर्तमान क्षणांबद्दल तुमच्या चिंता आणि नंतर त्याला प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करा. हे तुम्ही ऐकले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. हा दुसरा धर्म किंवा दुसरे तत्त्वज्ञान नाही, हे सत्य आहे आणि ते तुम्हाला मुक्त करेल. तुमच्यासाठी देवाचा संदेश सोपा आहे की तुम्ही त्याला प्रिय आहात. तुम्हाला एका उद्देशाने बनवले आहे आणि हा उद्देश इतरांवर प्रेम करणे हा आहे. तुमची निर्मिती देवाच्या प्रतिमेत झाली आहे आणि जसे त्याने तुम्हाला निर्माण केले तसे तुम्ही मौल्यवान आणि सुंदर आहात. तुमची निर्मिती इतरांवर प्रेम करण्यासाठी केली गेली आहे, जसे तो त्यांच्यावर प्रेम करतो. तुम्ही एकटे नाही आहात. बऱ्याच लोकांना वाटते की ते एकटे आहेत, परंतु ते तसे नाहीत. त्यांचे मित्र, कुटुंब आणि शेजारी आहेत जे त्यांच्यावर प्रेम करतात. त्यांचा एक समुदाय आहे जो त्यांची काळजी घेतो आणि त्यांना आनंदी राहायचे आहे. देवालाही तुमची काळजी आहे. तो तुमच्यावर इतके प्रेम करतो की असे सुंदर सुंदर संदेश तो तुमच्यासाठी पाठवत असतो. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. देव फक्त आपल्याद्वारे कार्य करून काही गोष्टी करू शकतो. जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते. भीतीला दूर सारून स्वामींच्या शक्तीचा अनुभव घ्या. जो स्वामींचे नामस्मरण करतो त्याचे जीवन मंगलमय होते. तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ लागतात आणि स्वामींचे कृपाशीर्वाद अनुभूतीस येतात. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत जे हरवले होते ते आता मिळणार आहे. माझ्या संदेशांवर विश्वास ठेव, ते तुझे कल्याण करतील. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जीवनात अडथळे येतील पण मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं प्रत्युत्तर मी देईन. परमेश्वराला पर्याय नाही, त्यामुळे सदैव चांगले कर्म करा. वाईट मार्गाने मिळवलेले यश क्षणिक असते, पण चांगल्या कर्माने प्राप्त केलेले सुख चिरस्थायी असते. बाळा, जीवनाच्या प्रवासात अनेक अडथळे येतात, पण त्यावर मात करण्याचे बळ देव देतो. दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून सकाळी प्रथम देवाचे नामस्मरण करा. गुरु आपल्या पाठीशी आहेत यावर दृढ विश्वास ठेवा. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतील. स्वामी सांगतात, बाळा, जीवनात काहीही फुकट मिळत नाही.
मेहनत आणि कष्टाशिवाय यश मिळत नाही. देव त्यालाच मदत करतो जो स्वतः काहीतरी प्रयत्न करतो. म्हणून प्रयत्न करत राहा. बघ, तुझे जीवन हिऱ्याप्रमाणे चमकू लागेल. स्वामींचे आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाहीत. या 24 तासांत तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. मनोभावे प्रार्थना करा आणि तुमच्या इच्छा प्रकट करा. देव त्याला पूर्ण करेल. जीवनात सुखसमृद्धी आणि आनंद लाभेल. अडचणी आल्या तरी चिंता करू नका, कारण स्वामी माऊली सदैव तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि आशीर्वादांसह तुला तुझ्या मागण्या पूर्ण करून देत आहे. त्यामुळे आनंदी राहा आणि चांगले कर्म करत राहा. जर तुम्ही स्वामींच्या शक्तीवर श्रद्धा ठेवता तर हा आपला संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. बाळा, या संदेशामार्फत तुला खूप काही गोष्टी अशा समजणार आहेत ज्या आजपर्यंत समजल्या नाहीत. कारण बाळा, तुझ्या चांगल्या आणि भोळ्या स्वभावामुळे आजपर्यंत तुझ्या जवळच्या काही लोकांनी, तुझ्या शत्रूंनी तुला खूप काही दुःख दिले आहे, खूप काही मानसिक त्रास दिला आहे. पण बाळा, तू तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्यावरती असलेल्या चांगल्या संस्कारापोटी तू सर्व काही हे निमूटपणे सहन केले आहेस. आम्ही सर्व पाहत आहोत. पण बाळा, यापुढे नाही. आता जे काही तुझे शत्रू तुझ्यावरती काही करण्याअगोदर त्यांना या स्वामी माऊलींचा सामना करायचा आहे. कारण त्यांच्यासमोर आता ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे, तुझ्या पाठीशी खंबीरपणे. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच या संदेशासाठी आज तुझी निवड करण्यात आली आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकावा, अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, खूप दिवसांपासूनची तुझी एक खूप मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे. तुझ्या हातून जे काही कार्य अपुरे राहिले आहे त्या कार्यामध्ये तुला आता मनासारखे यश प्राप्त होणार आहे. हो बाळा, आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. आता तुझ्या आयुष्यात अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. बाळा, ज्या ज्या वेळी तुमच्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती येते तेव्हा तेव्हा तुम्ही घाबरून ते मैदान सोडून जाण्याचा प्रयत्न करता. पण गरज असते याच वेळी स्वतःवरती संयम ठेवून, आत्मविश्वास ठेवून त्या परिस्थितीचा सामना करण्याची. हो बाळा, गरज असते जिद्दीने प्रत्येक संकटाचा सामना करण्याची. कारण बाळा, तुला दुःख सहन करण्यासाठी आम्ही जन्म नाही दिला, तर तुला या शत्रूंचा सामना करण्यासाठी आणि हे दुःखाचे, संकटाचे, पनोतीचे दिवस घालवण्यासाठी आणि आनंदाने, सुखासमाधानाने जीवन जगण्यासाठी तुला हा जन्म दिला आहे. तेव्हा बाळा, या तुझ्या प्रत्येक दिवसांची सुरुवात तुला कशी करायची आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. कारण जेव्हा जेव्हा तुमची सकाळ नकारात्मक विचाराने सुरू होते तेव्हा तुमचा पूर्ण दिवस नकारात्मक क्रियांनी आणि नकारात्मक कृतीने जेव्हा जातो तेव्हा त्याचा त्रास सर्व काही तुम्हाला होतो. पण जेव्हा हीच तुमची सकाळ सुंदर नामस्मरणाने होते आणि सकारात्मक विचाराने होते तेव्हा दिवसातील प्रत्येक क्षण तुमचा खूप आनंदात आणि सकारात्मक जातो. हे एकदा करून तर पहा. कारण तुमच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार असतात, जेव्हा काही गोष्टींचा तुमच्या मनामध्ये राग आणि द्वेष, अहंकार असतो, तेव्हा तुमच्या हातून होणारे कार्य देखील तशाच प्रकारे घडत असते. पण हेच कार्य जेव्हा तुम्ही चांगल्या विचाराने, आनंदी मनाने आणि सकारात्मक विचारांनी करता तेव्हा त्या कार्यामध्ये तुम्हाला विलक्षण यश प्राप्त होते. याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील हे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता खचून जाण्याचे दिवस संपलेत, रडायचे दिवस संपलेत. आता शत्रूसमोर लाचार होण्याचे दिवस संपलेत. आता जिद्दीने सर्व गोष्टींचा सामना करण्याचे दिवस आले आहेत. या खेचून आणण्याचे दिवस आले आहेत. आता त्या दिवसांसाठी तयार हो, ज्या दिवसांमध्ये तुला आता खूप आनंदाचे, सुखाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत. हो बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा चमत्कार घडणार आहे. ज्या चमत्कारासाठी तू खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत आहेस. बाळा, आता हे तुझे वाट पाहणे संपून गेले आहे. आता या क्षणापासून या संदेशापर्यंत जर तू पोहोचला आहेस तर विश्वास ठेव, या क्षणापासून तुझे आयुष्य पूर्णतः बदलणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी नवीन दिशा मिळणार आहे. बाळा, आता तुझे जीवन एका नवीन वळणावर, उच्च स्तरावर जाणार आहे, ज्याची तू आजपर्यंत कल्पना देखील केली नसशील. बाळा, अशक्य ते शक्य करतील स्वामी, याच गोष्टीवर तुझा विश्वास हवा. तुझ्या मनातील हाच प्रचंड विश्वास कधीही ढळू देऊ नकोस.
स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींवरती आपला जो प्रचंड विश्वास आहे, स्वामींवर आपली जी निरपेक्ष भक्ती आहे आणि स्वामींचे नामस्मरण या सर्वांमध्ये आपण कधीही खंड पडू दिला नाही पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप बिकट परिस्थिती आली, खूप आर्थिक चिंतेने आपण ग्रासून गेलो, खूप दुःखाने आणि संकटाने आपण घेरलो गेलो, यातून अलगदपणे जेव्हा जेव्हा बाहेर पडलो तेव्हा तेव्हा बाहेर काढणारे दुसरे तिसरे कोणीच नव्हते. फक्त ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊलीच होती. याचे स्मरण नेहमी ठेवा आणि आपल्या स्वामींच्या भक्तीमध्ये कधीही अंतर येऊ देऊ नका. स्वामींचे अखंड नामस्मरण कधीही खंड पडू देऊ नका. आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार, आणि मग पहा तुमचे बदललेले आयुष्य. तुम्ही स्वतः जेव्हा पाहाल की स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल घडले आहेत, काय काय चमत्कार झाले आहेत, हे पाहूनच तुमचा आनंद द्विगुणित होणार आहे. म्हणूनच या क्षणापासून आपल्या स्वामींवरती प्रचंड विश्वास ठेवून आपले कार्य सकारात्मक विचाराने करत राहूया आणि स्वामींचे नामस्मरण अखंड करत राहूयात. स्वामी म्हणतात, बाळा, तुमची जी काही निरपेक्ष भक्ती आहे, तुमचे नामस्मरण आणि याच तुमच्या गोष्टींवरती जो काही विश्वास आहे, तोच विश्वास आम्हाला खूप आनंद देऊन जातो. आता चिंता करू नको, निश्चिंत रहा. बोला. स्वामी सांगतात, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटे आहेत, जो व्यक्ती सध्या खूप अडचणीत आहे, ज्याला माझ्या नामस्मरणाने मी त्याला अजूनही प्रसन्न झालेलो नाही, आणि ज्या व्यक्तीला आता माझी सर्वात जास्त गरज आहे, अशा व्यक्तीने फक्त मोजून 12 मिनिटे हा संदेश एकदा ऐकून बघावा. या गोष्टीचा अनुभव त्याला येईल की स्वामी त्याची साथ देत आहेत. विश्वास ठेवा, फक्त मोजून 12 मिनिटे हा संदेश ऐकून बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. स्वामींवरती आणि श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून आज फक्त 12 मिनिटे या संदेशाला देऊन तर बघा. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वर जन्म घेतो. स्वामी सांगतात, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ते आज कमेंट बॉक्समध्ये एकदा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असं जरूर लिहितील. कुठली गाठ बांधायची आणि कुठली गाठ सोडायची हे ज्याला कळतं, कुठलं नातं ठेवायचं आणि कुठलं विसरायचं हे ज्याला कळतं, ते आयुष्यात सखोल यशस्वी होतं. अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठी. कधीही शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, शे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. चुकीचा वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, कदाचित तो आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधी माफी देऊ नका, कारण जो एक ना एक दिवस आपल्याला परत खंजीर खुपसणारच आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू देत, पण जर तू खरा असशील आणि तुझी श्रद्धा माझ्यावर जर असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. जी माणसं समजावूनसुद्धा समजत नाहीत, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार, त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही. सगळ्यांना आपण मानायचं, पण सगळ्यांपासून 4 हात लांब राहायचं, कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल ते सांगता येत नाही. आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचा फायदा घेतला नाही. आज 12 मिनिटे तुम्ही काहीही करून हा संदेश ऐकून बघा. हवेत तर पक्षीसुद्धा उडतात आणि माशा पण उडतात, पण उडून कुठे बसतात यावर त्यांची लायकी ठरते. स्वामी सांगतात, ज्या माणसांना नात्याचा तळ फक्त तहान लागल्यावरच आठवतो, त्या लोकांना कधी पाणी पाजू नका. रिकामं तळं भरणाऱ्यांना मदत करा. समजतंय ना? ही गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. हे नेहमी लक्षात ठेवा. जे आपण दुसऱ्यांना देतो ते पैसे असो, दान असो, आपले कर्म असो, दुःख असो वा सुख असो, ते परतावा आपल्याला सुद्धा मिळत असतो. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे गरजेचे असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी. प्रामाणिकपणे उभे राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकराचा दिला जातो.
वाघाचा नाही. स्वामींवर विश्वास ठेवा. माझं पण चांगलंच होईल, कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. कोणाचे चांगले झाले तर त्यांना द्वेष करू नका, कोणाचे वाईट झाले तर त्यांना हसू नका. वेळेचे नेहमी भान ठेवा, कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नाही. आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. खूप निभावली नाती, खूप सांभाळली दुसऱ्यांची मंत्री, पण आता स्वतःसाठी यशस्वी ठरायचं आहे. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कधी कोणाला देऊ नका. स्वामी सांगतात, गरजेपेक्षा जास्त वेळ दिलेली इज्जत आणि वेळ आपल्याला त्याच्या नजरेत कायमचा पूर्णपणे व्यर्थ बनवतो. काळ कितीही वाईट असू द्या, ज्यांच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहेत त्यांचा कधी पराभव होत नाही. स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नये. तो भार तुम्हाला पूर्णपणे नेण्याची ताकद तुमच्या खांद्यात अजून द्यावी अशी स्वामींकडे प्रार्थना करा. स्वामी सांगतात, एकनिष्ठ रहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलोत अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभा असलं दुःख, म्हणतं मला सोबत घेतल्याशिवाय तुला खरा पत्ता मिळणार का? कधी खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले चांगले. असे असताना निदान पुढे जाऊन आयुष्याची राखरांगोळी तरी होणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. या जगात नाती तर सर्व जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कवळावर लावला तर आपलीच बोटे सुगंधित करतो. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख आपल्याला वाटत नाही. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. जिथे चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही तर मनाला नक्की समाधान मिळेल. बऱ्याच वाईटाचे, खऱ्या खोटाचे, पापपुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरं स्वतः परमात्मा. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांवर पाठ राखणं काही उपयोगाची नसते. सर्व काही ईश्वर करतो. करणारा व्यक्ती फक्त ईश्वर आणि आपण निमित्त मात्र असतो. कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे. देणारा माणूस फक्त ईश्वर असतो. त्या ईश्वरावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील उभी असते. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे नशीब जे भेटते पुण्याईने. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे पुण्य जे भेटते नशिबाने. स्वामी समर्थ नामाचा जप घेण्याची तुम्हाला सुद्धा संधी मिळत असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान आहात. विश्वातील असा एक दरबार आहे जिथे कोणीच कधी रिकाम्या हाती परत जात नाही. तो म्हणजे श्री स्वामींचा दरबार. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला मी एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. स्वामी सांगतात, का भरकटत आहेस? स्वतःला मी तुझ्यात आहे ठणकावून सांग. तुझ्या मनाला जो व्यक्ती स्वतःवरती आणि स्वतः स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो त्याला कधी कोणत्या गोष्टीची स्वामी कमी होऊ देत नाहीत. स्वामी सांगतात, माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. जर त्याने स्वीकारला नाही तरी त्याला तो मिळणारच असतो. बाळा, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस जिथे आहे तिथेच राहतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो. स्वामी सांगतात, आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद, पैसा असू द्या, म्हणून वाटेल त्या मनाला लागलेलं असं बोलून दुखावू नका. कारण नियती बदला घेतेच. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू निंदानालस्ती करतो तेव्हा तू त्याची व्यथा ही पूर्णपणे स्वतःवर घेतो. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका. कारण ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातून गेलेली माणसे, नाही गेलेली वेळ. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला काही किंमत राहिली नसती. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाते, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला एखादा माणूस मिळणं खूप भाग्य लागतं. सर्व दिवस हे शुभ असतात, फक्त आपलं मन निर्मळ असायला हवं. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा देतो, पैसा नाही. प्रतीक्षा त्या व्यक्तीची करायची जो भावना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
या स्वामींच्या अभिवचनावर लक्ष ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी प्रत्येक वेळेला आहेत, या गोष्टीवरती विश्वास ठेवा. ज्यांना धन कमवायचे त्यांना कणसुद्धा वाया घालवू नये, आणि ज्यांना ज्ञान कमवायचं आहे त्यांनी एक क्षणसुद्धा वाया घालवू नये. स्वामी सांगतात, खूप दूरवर पाहण्याच्या नादात व्यक्ती जवळ पाहणे सोडून देतो. खूप गोष्टी अगदी जवळ येऊन तो सोडून देतो. जसं सुंदरता नसली तरी चालेल पण स्वभाव पाहिजे, त्याच प्रकारे पैसा नसला तरी चालेल पण समाधान पाहिजे. खरी जवळ अशी माणसं तीच असतात जी केवळ तुमच्या आवाजावरून तुमचं सुख व दुःख समजून घेतात. बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारातच उडी मारणार. काही लोकांचं सुद्धा असंच असतं. एकदा जर का स्वामींवर विश्वास ठेवला तर काही झालं तरी तो हटू द्यायचा नाही. काही वेळा आयुष्य आपल्याला त्रास देतं. त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठेपर्यंत चांगलं ठेवायचं आणि कुठे गेल्यानंतर आपल्याला चांगलं वागणं थांबवायचं आहे हे कळण्यासाठी. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आपल्याला आपल्या आयुष्यात जे अनुभव येतात त्या अनुभवांवरती पूर्णपणे अवलंबून असते. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांच्यासोबत आहे, सदैव आहे, जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. कमीत कमी आयुष्य हे शांतपणे तरी निघेल. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला संकटे हे तुमच्या आयुष्यात नक्की येतील. त्या संकटांचा सामना करायला शिका. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंमत नसेल तर पुढच्याला तुमच्या कष्टाची सुद्धा किंमत राहणार नाही. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जर श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी असेल तर याचा तुम्हाला अनुभवसुद्धा चांगलाच येतो. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण 100% स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं. स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य आहे. स्वामी नावावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. डोळे बंद करून बघा, तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे रूप दिसून येईल. त्यांच्यावरती विश्वास ठेवून बघा, तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी तुमच्या जवळ येताना दिसून येतील. स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजेत. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, आपल्या मनात एवढं सांगायचं, आपण अक्कलकोटवरती विश्वास ठेवायचा आहे, कारण तिथे आपले स्वामी आहेत. स्वामी आपल्याला कधी कुठल्या संकटात अडकू देणार नाहीत, म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवून चला. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यात तेल कमी असते. त्याप्रकारे प्रत्येक वेळेला दुसऱ्यामुळेच अपयश तुम्हाला मिळेल असे नाही. कधी कधी तुमची मेहनतसुद्धा कमी असू शकते. तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येत राहतील. सुख शोधून सापडत नसते, त्याला प्रत्येक गोष्टीत सापडावं लागतं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्यालाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आपलं टेन्शन तर आपणच जपा. स्वामी नामाचा निदान जाप केला तर मन शांत तरी राहील. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. खरं तर दिवस तेच आहेत, लोक बदललेत. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका. जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी आणि कुठेतरी चांगलं करतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. आहारात सत्व, वागण्यात तत्व, बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला महत्त्व येऊन जातं. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा, नियती स्वतः मदत करेल. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही, कारण फुकटाचं पुरत नाही आणि कष्टाचं सरत नाही. हातात हात घेतला तर मैत्री दोते, दोन्ही हात सोडले तर भक्ती होते, आणि कुणाला हात दिला तर मदतीचा तरी मदत होते. त्याचप्रमाणे हात पुढे केलं तर अशक्यही ते शक्य होते. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करतोय, कधीही तुम्हाला मी हरू देणार नाही. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असावा. ज्याच्यासोबत कोणी असो त्या किंमत नेहमी जास्त असते. लक्षात घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कधी कमी समजू नका.
स्वामी या नावात एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्यालाच खरी किंमत आहे. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वेळेला ते माझ्यासोबत असतील, मी त्यांचीच मदत करेन. अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजे स्वामी समर्थ आहेत. स्वामी सांगतात, स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिका. तुमचे निर्णय चुकत असतील तरी हरकत नाही, कारण मी आहे ना. तुमच्या पाठीशी. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात कोणीच कोणाचं नसतं. ज्याला सगळे चांगले म्हणतील. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण ज्यांनी सगळ्यांचा विचार केलाय त्यांची प्रगती कायम होत असते. स्वामी सांगतात ना, तीच नाव तीच जपा आणि नाती तीच जपा. तुम्हाला आयुष्यात काहीतरी आपलेपणा देतील. नामस्मरण स्वामींचे करा आणि नाती अशी ठेवा जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी एकटी पडू देणार नाहीत. रडू तर येत होतं, पण डोक्यात एक गोष्टसुद्धा येते होती की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि त्यांची इथे लीला आहे. त्यामुळे आपण काय होतं ते पाहायचं आहे. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला स्वामी साथ देताना नक्की दिसतील. प्रत्येक संकटात स्वामीच आपली मदत करतात. फक्त विश्वास ठेवावा लागतो स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ नामावर. तुम्ही काय हवं याकडे लक्ष न देता तुम्ही त्याच्यासाठी काय करताय याकडे लक्ष द्या. आयुष्यात येऊ द्या संकटांच्या कितीही लाटा. स्वामी दाखवणार संकटातून बाहेर येणाऱ्या वाटा. स्वामी समर्थांवर आपला विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. आज स्वामी सांगतात, स्वामी सर्व काही तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्की देतील. स्वामींवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या विश्वनामस्मरणावरती आपला विश्वास असायला हवा. ज्या व्यक्तींना वाटतं त्यांच्या आयुष्यात खूप मोठी संकटे आहेत, त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात असायला हवी. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. प्रत्येकाला संकटे ही येतच असतात. त्या संकटांचा जो सामना करून पुढे जाईल तो आयुष्यात खरा यशस्वी होत असतो. स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर जर आपला खरंच विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटामध्ये स्वामी स्वतः मदत करून दिसतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला संकटे येतात. त्या संकटांचा सामना केला तरच तो पुढे जाईल. स्वामी कायम सांगतात, संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणे जणू शक्यच नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर आणि स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. थोडेफार सहन करायला शिकलं पाहिजे. स्वामींवर विश्वास ठेवला ना, मग काळजी करणे थांबवायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल हा स्वामींवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामी नामस्मरणाची भक्ती करायला हवी. त्यांच्यावर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवंय याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक क्षणात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणार. मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये? आपल्या मनात नकारात्मक गोष्टी जास्त असेल तर कोणतेही औषध त्यांना पूर्णपणे काढून टाकू शकत नाही आणि कोणतेही जहर आपल्या सकारात्मक विचारांना मारू शकत नाही. आता ते आपल्याला कळायला हवं, काय ठेवायचं आणि काय काढून टाकायचं. स्वामी कायम सांगतात, जो स्वामी भक्त आज डोळे बंद करून माझ्या नामाचा जप करेल त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला त्याची मी साथ कायम देईन. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामी कायम आपल्यासोबत आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करत आहेत. त्यासाठी श्री स्वामी समर्थ नामावर तुम्ही विश्वास ठेवून तर बघा. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामी प्रत्येक संकटात सांगतात, मी कायम त्यांची साथ देतोय, जे प्रत्येक वेळेला माझे नामस्मरण करतात आणि माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवतात. प्रत्येक गटात तुम्हाला मदत करणारे स्वामीच, प्रत्येक वेळेला रस्ता दाखवणारे हे देखील स्वामीच. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवणे हे आपले काम आहे. कधीकधी असं होतं की ज्याने आपल्यावर अन्याय केलाय त्या व्यक्तीसमोर आपल्याला रडायची वेळ येते. यासारखी मोठी अव्वल हेना या जगात कोणतीही नाही. अशा वेळी त्या व्यक्तीचे दुर्दैव म्हणावे लागते की आगीतून त्याला नेहमी दलदलीचा त्रास महसूस होतो. त्याला अडचणी एखाद्याच्या जातीतून किंवा एखाद्याच्या बोलण्यावरून किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून त्याला अडचणी होत असतात. स्वामी कायम सांगतात,
आपण कुणासाठी अडचण होऊन जगायचे नाही. आपण नेहमी शांत राहायचे, स्वतःवर विश्वास ठेवून आपले प्रयत्न करायचे, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून पुढे जात राहायचे. हेच आपल्या आयुष्यात अतिउत्तम ठरते. स्वामी बोलतात, आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्यांसाठी आम्ही एक गोड मोठी बातमी पाठवणार आहोत. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून संदेश नक्की शेवटपर्यंत ऐकून घ्या. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि जेव्हा वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण जगात लक्षात ठेवा, सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असतील. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी करू शकता. स्वामी कायम म्हणतात, अशक्य ही शक्य करणारं आम्ही. प्रत्येक वेळेला तुमची साथ देणार आहे. आयुष्यात आपल्याला कधीतरी एकदम सहज हसण्याचा मोका आयुष्य देते, तेव्हा हसून घ्यायचं असतं. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सहज एकदा तरी आयुष्य आपल्याला पुढे जाण्यासाठी एक संधी देत असतं. त्याचा पूर्ण वापर करायला हवा. जगात सर्वश्रेष्ठ कोण आहे असं कोण विचारलं तर तो देव आहे. कारण देवाला जे काही करता येतं ते मानवाला कधी करता येणारच नाही. स्वामी सांगतात, स्वतःच्या आयुष्यात नीट निर्णय घेता येत नाही तर दुसऱ्याला सल्ले देणे हे नेहमी चुकीचे आहे. ज्या दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे काही दिवस काढले आहेत त्याची जाणीव नेहमी ठेवा. दिवस जर वाईट काढले तर थोडे जरी सुंदर दिवस आले तर त्याची जाणीव कायम ठेवत चला. आयुष्यामध्ये हे तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमानी करणाऱ्याला कोणत्याच गोष्टीचा काही फरक पडत नाही. झाडाला लागलेला एखादा बहर जसा दरवर्षी येतो तशीच काही माणसं असतात जी आपल्याला दरवर्षी आपल्या आयुष्यात येतात, कारण त्यांचा त्यावेळेलाच काम असतं. म्हणजे कडू आहे पण सत्य आहे. ज्यांनी तुम्हाला आवडतात त्यांना स्पष्टीकरणाची कधी आवश्यकता द्यायची गरज नाही, आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही त्यांना स्पष्टीकरण देऊनसुद्धा काही अर्थ नाही. मन पूर्ण निश्चंक करणे म्हणजे डोळे, सोनं, मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. ज्याचा त्याचा तो पवित्र कार्याचा आड येतो. जे मिळवलं ते राखणं हा सुद्धा पराक्रम असतो. स्वामींवर विश्वास ठेवणे हा सुद्धा मोठा उपाय असतो. आयुष्यात सदैव पुढे जाण्यासाठी मेहनत करणे हा सुद्धा आपल्यासाठी कामाचा एक गोष्ट असते. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे मी. मनःशांती ठेवा. मनाला नेहमी शांत ठेवायला शिका. मन हे नेहमी हळवं असतं. त्याचे कधीकधी निर्णय चुकू शकतात. पण जेव्हा मन शांत असेल तेव्हा निर्णय चुकण्याचा प्रश्न येतच नाही. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीचांचा सहवास नको, कारण ते मला बर्बाद करून टाकतील. स्वामी कायम सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा, कारण त्यातून तुम्ही काय शिकाल हे डोक्यात तुमच्या सदैव राहील. स्वतःला जर स्वामींवरती पूर्णपणे सोपवले आणि स्वामींचे पूर्ण नामस्मरण केले तर प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, कुणाच्या सांगण्यावरून आपण समजू शकतो, पण शिकू तेव्हा शकतो तेव्हा आपण त्यासाठी काहीतरी ॲक्टिव्ह असलो. जर तुम्हाला चांगलं काही मिळवायचं असेल तर आपली स्थिती किंवा परिस्थिती यांकडे लक्ष न देता मेहनत कशी आहे याकडे लक्ष द्या. जे होत आहे ते चांगलं होतं आणि जे होणार आहे तेही चांगल्यासाठी होणार आहे. स्वामी सर्व काही चांगलंच करतील. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावरती. स्वामी सांगतात, 36 गुणांचं काय करायचं. 36 गुण एखाद्यात असेल पण जर स्वभाव खराब असेल तर तो व्यक्ती पूर्णपणे वाईट आहे. आपला स्वभाव चांगला असणे मॅटर करते. स्वभाव ज्याचा चांगला असतो तो नेहमी पुढे जातो. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देत असतात. स्वामी सदैव बोलतात, मी कधी त्याची साथ आयुष्यात सोडत नाही जो श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असतो. स्वामी नामावर तुम्ही निश्चंक सोपवा, कारण तेच आपली साथ देत असतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधी अपयशी ठरत नाहीत. जो व्यक्ती आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असतो तो यशस्वी व्हायला फार जास्त काळ वेळ घेत नाही.
स्वामी सांगतात, माझ्यावर आणि श्री स्वामी समर्थ नामाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघ, कारण ते प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहेत. आयुष्यामध्ये एकनिष्ठ राहायला शिका. कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागे सदैव लागा. त्या गोष्टीला एवढेच पूर्णपणे प्रवीण करून घ्या की सर्व काही त्या गोष्टीतलं तुम्हाला जमलं पाहिजे. स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही एक दिवस त्या गोष्टीमध्ये सम्राट असाल. कोणीही तुमच्या पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःमध्ये एवढी प्रगती करून घ्या की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. स्वामी सदैव सांगतात, यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश ही जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान तुमच्या मनाचा विजय असतो. उत्तम कल्पना म्हणजे निव्वळ फुलपाखरे एकदा हातातून निसटले की पुन्हा सापडणे जसे कठीण होते, त्याप्रमाणे कल्पनासुद्धा एकदा तुमच्या हातातून गेली तर ती पुन्हा भेटणे अशक्य होते. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडणार नाही जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असतील. त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी स्वतः देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. स्वामी तर प्रत्येक वेळेला सांगतात, मी त्याच्या आयुष्यात सदैव असतो जो श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला कधी घाबरत नाही, किंवा जो श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे जप सदैव करत असतो. आनंदातून उमगलेलं हास्य सुंदर असतेच, परंतु दुःख आणि परिस्थितीला समोर जाताना झगडताना नकळत खुललेले आपले हसू हे सुद्धा तेवढे सुंदर असते. स्वामी सदैव सांगतात, जो आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो तो मागे असतो, जो आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतो तो पुढे प्रगती करत असतो. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष नाही दिले तरीही काही हरकत नाही, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांची साथ कधी सोडायची नसते. फिरणारा, ओलांडणारा समुद्र, फार सोडणारी नदी आणि आयुष्यात जाणारा एखादा व्यक्ती जो सोबत येऊन आपल्याला अचानक सोडून जातो, यांचे दुःख त्यांना कळते जे त्यांच्यासोबत खूप जास्त अटॅच होतात. जीवनात नेहमी आपल्याला काही गोष्टी मिळतात तर काही मिळत नाहीत. फक्त ज्या आपल्याला देत आहेत त्याकडे लक्ष देऊन त्यांचा आनंद घ्यायला शिका. त्या प्रत्येक वेळेला आपल्याला खूप आयुष्यात आनंद देतील. ज्यांना वाटतं स्वामी माझ्यासोबत, त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्यांची साथ कायम देत असतात. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा आपण त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देऊन त्याबद्दल मेहनत करतो. आपल्याला वाटतं काही गोष्टी मनाप्रमाणे वागा तर त्या नक्की होतात. फक्त स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, जीवनात सगळं काही ना काही सांगायचं असतं. सगळ्यांना कुणीतरी ऐकणारं हवं असतं. कुणाला पटतं, कुणाला पटत नाही, तर कुणाला आवडतं तर कुणाला आवडत नाही. आता ते आपल्यावर आहे, आपल्याला काय सांगायचं आणि कुणाला सांगायचं. प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात, फक्त त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असायला हवा. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल तर इतरांना न सांगता स्वामींना सांगा, कारण ती अडचण ऐकून घेतील आणि तुमची मदतच करतील. कधीही तुमचा गैरसमज करून फायदा करून घेणार नाहीत. स्वामी सांगतात, काही ना ती पण अशी असतात, फक्त निभावली जातात, पण त्यांच्या भावना मूर्त झालेल्या असतात. आयुष्यामध्ये जो व्यक्ती नामस्मरणावर विश्वास ठेवतो त्याला अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ देतात, त्याची मदत करतात. प्रत्येक वेळेला त्याला एक नवीन रस्ता दाखवत असतात. स्वामी सदैव बोलतात, जो व्यक्ती आठवणींवर विश्वास ठेवतो आणि आठवणीवर त्याचे दिवस काढत असतो तो झाला सुखी, आणि जो व्यक्ती आठवण न करता फक्त टाइमपास करतो आणि एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करून राग व्यक्त करतो तो झाला व्यक्ती असमाधानी. पण जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा विचार कायम सोडून देतो आणि आयुष्यात नव्याने प्रयत्न करण्यास सुरुवात करतो तो व्यक्ती खूप समाधानी असतो. आपल्या वाढताना अनेकदा आपल्याला खूप गोष्टी आयुष्यात शिकायला मिळतील. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा. मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो, कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या जागा झालेल्या असतात. त्या रिकाम्या राहतात, त्यांना पुन्हा भरायचं ठरवलं तरी ते भरणं जणू अशक्य होते.
त्या जागा अशाच रिकाम्या राहत जातात. स्वामी सांगतात, जर तुम्हाला काही करायचं असेल तर एक गोष्ट आहे, ती आपल्याला जगात फक्त दिल्यानेच मिळते. ती म्हणजे सौख्य आणि समाधान. आनंद देणाऱ्या माणसाला आनंदाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जगभरात सदैव तळतळाट मिळत जातो. त्याला कधी एखाद्या गोष्टीबद्दल सुख अथवा आनंद मिळणार नाही. स्वामी सांगतात, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामी सांगतात, चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर चूक तुमची आहे हे नसते, चुकीतून तुम्ही शिकताय हे महत्त्वाचे असते. चूक तुमची असो अथवा इतरांची असो, शिकणे महत्त्वाचे असते. जो व्यक्ती काही शिकून जातो तो आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर चालत राहतो. जो व्यक्ती सोडून देतो तो मागे सदैव येत राहतो. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. आयुष्यात जे माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवून असतील, भावनात्मक आणि बौद्धिक पातळीवर हवा तसा सहप्रवास मिळाल्यावर त्या विचारांची आपल्याला संपूर्ण ओळख होते. संपूर्ण ओळख झाली म्हटलं की ते विचार आपल्या आयुष्यभरासाठी सोबत असतात. विचार हे एक पर्याय आहे जे आपली मदत सदैव करीत असतात. मोकळेपणा म्हणजे नक्की काय? आपली व्यथा इतरांना सांगताना कधीही आपल्याला त्यावरती विश्वासघात होण्याचा विश्वास जेव्हा नसतो, तेव्हा पूर्णपणे मोकळेपणाने एखादी गोष्ट सांगू शकतो. काही वेळा मानवाल्या गोष्टी अशा होतात ज्या कधी देवसुद्धा विचार करत नाही. हुशारी आणि काही गोष्ट असतात जे लोक म्हणतात की या आपल्याला पाहिजे, त्या पाहिजे असं म्हटल्याने मिळत नसतात. त्या मिळवाव्या लागतात. मेहनत करून अथवा त्याबद्दल वाचन, पुस्तक वगैरे वाचून निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना. मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यावर मनाचे ऐकावे. तुमचं जीवन तुम्ही औषध म्हणून समजून घ्या, नाहीतर औषध तुम्ही जेवण म्हणून जेवून घ्या. काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. उद्या कुणी म्हणायला नको, याला मी मोठं केलंय किंवा हा तर दुसऱ्याच्या जीवावर मोठा झालाय. स्वामी सांगतात, अश्वाने तसे खूप काही झाले असते, पण एक गोष्ट आहे, जर स्वतःवर विश्वास असेल तेव्हा सर्व काही झाले असते. जेव्हा मनच आंधळं होतं तेव्हा डोळे काही कामाचे राहत नाहीत. जगात चांगल्या लोकांची कमतरता नाही. जे तुम्हाला मदत करू शकतील, प्रेरित करू शकतील, ते कायम असतात. स्वामी सांगतात, पैसे जर खर्च केले आणि जर पैसे खरंच झाडांना लागले असते तर जंगलात कधी वणवे लागले नसते, जंगलतोड कधी झाली नसती, कारण त्या जंगलापासून त्यांना तो पैशांचा फायदा झाला असता. त्याचप्रमाणे स्वामी सदैव म्हणतात, एखाद्याची एवढी गरज बना की तो तुम्हाला कधी दूर करू शकला नाही पाहिजे. प्रत्येकाला तुमच्यापासून काहीतरी त्याचं अडलं हे असं दाखवा, म्हणजे तो तुम्हाला सोडून जाणार नाही. पाण्यात पडणं धोकादायक नाही, पण हातपाय न मारता नक्की धोकादायक आहे. कारण जेव्हा हातपाय मारणे थांबवाल तेव्हा पाणी सदैव तुम्हाला हळूहळू खाली घेत जाईल. प्रत्येकाला वाटतं काहीतरी चांगलं व्हायला हवं. माझ्यासोबत हिसकावून घेणाऱ्याचे कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारे कधी उपाशी राहत नाहीत. गाडीचे चाक असते किंवा कुटुंबातील माणसं असो, त्यांचा ताळमेळ असणं फार महत्त्वाचं आहे. जर एक चुकला तर अपघात झाला म्हणून समजा. 24 तास आपण काय करतो याकडे लक्ष न देता 24 तासांत थोडा वेळ घेऊन श्री स्वामी समर्थ नामस्मरण घ्या. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार. दुसऱ्यांना कधीही दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हालाही दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करणे म्हणजे तुमची हीच क्षमा केली जाईल. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट चांगली होते, इतरांप्रमाणे होत असते. बहुतेक लोक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते मेहनत जीवापाड करतात. ज्या दिवशी जबाबदारीचा ओझा खांद्यावर येतं ना, त्या दिवसाची सुरुवात ही अत्यंत चांगली होते, पण त्याचा शेवट मात्र नेहमी खूप जबाबदारीसोबत होतो. केवळ चांगल्या गोष्टी मिळत गेल्या, माणसाने यशस्वी होत गेलं तर कुणालाही कुठलीच गोष्ट महत्त्वपूर्ण वाटणार नाही. आयुष्यात यश, अपयश, अडचणी या काही गोष्टी आल्या तर बऱ्याच वेळेला आपण पुढे जाऊ शकतो. शांत राहून पण कामे होतात. हे पाहायचं असेल तर झाडाला शांती देताना बघा. झाडाने जेव्हा सावली दिली तेव्हा एखाद्या व्यक्तीला शांती मिळाली आणि त्याचा तो चांगला पूर्णपणे फायदा घेऊ शकला. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असते, कारण जोपर्यंत समोरचा मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक तुम्हाला लक्षात येत नाही. तडजोड करायला शिका.
आयुष्यामध्ये पुढे त्याचा ऐकून घ्यायला शिका. गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो. गेलेले आरोग्यही थोड्याफार कष्टाने मिळवता येते. पण चारित्र्य मात्र एकदा गेले की ते परत मिळवणे जणू अशक्य. स्वामी सांगतात, पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते घालायला पायच लागतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळावरच लावावी लागते. किंमत अस्तित्व ठरवत नसतं तर त्याला काय उपयोग आहे यावरून ठरवली जाते. देव म्हणतो, अनेक जण माझ्याकडे अशा तक्रारी करतात, परंतु या सर्व लोकांना माहीत आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली गेली आहेत. श्रीमद भगवद्गीता. आणि आजही मी त्याच प्रश्नांची पुन्हा उत्तरे देणार आहे. या व्हिडिओच्या रूपात जर तुम्हाला जीवनात खरंच सुख, शांती आणि यश हवे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळही निघून जाईल आणि तुला जे हवे आहे ते मी तुला शतपटीने देईन. यशाला तुमचा एकमेव मार्गदर्शक होऊ देऊ नका आणि अपयशाला तुमचा एकमेव गुरु बनवू नका. दोन्हीकडून शिका, कारण जे एका क्षणात बदलू शकणाऱ्या प्रगतीच्या मार्गावरचे टप्पे आहेत, क्षणात विरघळेल ते प्रेम नसून लोभ आहे. जीवनाचा अर्थ असा नाही की आपण गाठलेले टप्पे सहज गाठतो, तर संघर्ष करून आपल्या मर्यादांवर मात करतो. आत्म्यात स्वतःला ओळखा आणि आपल्या उंचीवर पोहोचण्यासाठी आपल्या कृती समर्पित करा. जीवनात यश मिळवण्यासाठी आपल्या कृतींचा योग्य भावनांशी संबंध ठेवा. खरे यश आत्मा स्वतःला जाणण्यात आणि ओळखण्यात आहे. तुमच्या कृतींमध्ये धोरण आणि प्रेरणा शोधा. जर तुम्ही तुमच्या कृतीत भगवंताचा आत्मा ठेवलात तर तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनाचा उद्देश केवळ जीवनात काहीतरी करणे नसून ते कार्य पूर्ण करून आपण आपल्या आत्म्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. तुमचे मन शांत ठेवा आणि कृतीवर विश्वास ठेवा, तर तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. खरी प्राप्ती संघर्ष आणि समर्पणातूनच होते. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वावलंबी व्हा. आपल्या कृतीत प्रामाणिक राहा आणि जीवनाच्या प्रवासात शिकत राहा. जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात ते तसेही तुम्ही चांगले किंवा वाईट काम केले तरीही पाठवून बोलणारच. म्हणून शांत राहा आणि तुमचे काम करत राहा. टीकेला घाबरू नको. जे जिवंत आहेत त्यांच्यावरच टीका केली जाते. मृत्यूनंतर फक्त प्रशंसा मिळते. वाईट काळ तुम्हाला जीवनातील त्या सर्व सत्यांना सामोरे जातो ज्याचा तुम्ही चांगल्या काळात कधी विचारही करत नाही. धर्मापेक्षा कर्माला अधिक महत्त्व आहे, कारण कर्म केल्याने भगवंताकडे मागणी करावी लागते, परंतु कार्य केल्याने भगवंत स्वतः फळ देतो. ज्या लोकांवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच आपल्या विरुद्ध कट रचतात. प्रेम आणि विश्वास मिळवण्यासाठी संधी मागितल्या जात नाहीत, ते प्रेम आणि विश्वास संधी शोधून जिंकला जातो. आदर नेहमीच वेळ आणि परिस्थितीवर अवलंबून असतो, पण माणूस त्याला स्वतःचा मानतो. दुसऱ्याचे काम चोखपणे करण्यासाठी पेक्षा स्वतःचे काम करणे चांगले, जरी ते अपूर्णपणे करावे लागले तरीही चालेल. ज्या व्यक्तीचे हृदय त्याच्या प्रामाणिकपणाची ग्वाही देतो तो तुमच्यासाठी कधीही चुकीचा असू शकत नाही. जर एखाद्याने स्पष्ट हेतूने विचारले तर देव एकापेक्षा जास्त देतो. देणगी देणे आणि विसरणे ही दानाची सर्वोच्च प्रक्रिया आहे. देणगी मोजल्याने तुमचे दान नष्ट होते. जर देवाने तुम्हाला दुःखात त्रासात आणले असेल तर तो नक्कीच तुम्हाला दुःखाच्या पलीकडे सुद्धा घेऊन जाईल. कुटुंबासोबतच्या संयमाला प्रेम म्हणतात आणि इतरांशी संयम राखण्याला आदर म्हणतात. स्वतःशी धीर धरणे याला आत्मविश्वास आणि देवाशी संयम राखणे याला विश्वास म्हणतात. निस्वार्थपणे देवाच्या आश्रयाला जा, कारण तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे. माणूस हा कोणत्याही शुभ वेळेशिवाय जन्म घेतो आणि कोणत्याही शुभ वेळेशिवाय या जगातून निघून जातो. तरीही माणूस चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. आपले विचार चांगले आणि वर्तन खरे असेल तर कोणतीही कृती वाईट असूच शकत नाही. रागाच्या वेळी थोडा संयम ठेवला तर कमीत कमी धकाधकीचे दिवस टाळता येतात. आयुष्यात सर्व काही संपवण्यासारखे काही नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. जर तुमच्यात स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला देवाला किंवा नशिबाला दोष देण्याचा अधिकार नाही. जेव्हा वेळ बदलते तेव्हा सर्व काही बदलते. म्हणून चांगल्या वेळी गर्व करू नका आणि वाईट वेळी संयम गमावू नका. माणसाने जीवनातील आव्हानांपासून पळ काढू नये आणि नशीब आणि देवाच्या इच्छेसारख्या वाहनांचा वापर करू नये. तो मला सर्वत्र पाहतो
आणि माझ्यामध्ये सर्व काही पाहतो. त्याच्यासाठी मी कधीही अदृश्य नाही आणि तो माझ्यासाठी अदृश्य नाही. शिस्तप्रिय माणूस स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास करू शकतो. जिज्ञासा असलेल्यांना शिक्षण आणि ज्ञान मिळते. आत्मज्ञानाच्या तलवारीने अंतःकरणातून अज्ञानाच्या शंका दूर करा. उठा, शिस्तबद्ध राहा. जो जन्माला येईल त्याचा मृत्यूही निश्चित आहे. मेलेल्यांचा जसा जन्म झाला त्याचप्रमाणे ज्यांना बदलता येत नाही त्यांच्यासाठी शोक करू नका. चांगली कामे करूनही लोक फक्त तुझी वाईट कामे लक्षात ठेवतील. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. सत्य कधीही असा दावा करत नाही की मी सत्य आहे, परंतु असत्य नेहमी दावा करते की मी एकटाच सत्य आहे. चुका शोधण्यात काहीच गैर नाही. तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. चांगल्या हेतूने केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. जे कोणाला दुखावत नाही आणि जे कोणाला त्रास देत नाही, जे सुख दुःख आणि भय आणि चिंता यामध्ये शक्य आहे, ते मला खूप प्रिय आहे. तुम्ही स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केलात तरी ते कधीच कामी येत नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते कधी तुटत नाही. वाईट प्रसंगी देवाची आठवण सगळ्यांनाच असते, पण चांगल्या काळातही देवाची आठवण ठेवणारे लोक फार कमी असतात. स्वार्थीपणा आरोग्यासाठी चांगला नाही, कारण जगात स्वार्थाची कमतरता नाही. काही वेगळं केलं तर प्रसिद्ध होईल. बघा, इतरांना मदत केल्याने तुम्हाला आनंदही मिळेल आणि प्रसिद्धीही मिळेल. भागवत गीता म्हणते की माझा नफा, माझा पैसा, माझा स्वतःचा विचार करून प्रत्येकाला त्रास होत असतो. तुम्ही श्वास घेण्याचाही विचार करता का? जर आत्मा स्वार्थी झाला तर तो तुमचे शरीर सोडून दुसऱ्या आणि चांगल्या शरीरात प्रवेश करेल. म्हणून स्वार्थ सोडून मनाचा विस्तार करा आणि इतरांना मदत करा, करण्याचा प्रयत्न करा. तुमचा आत्मा नेहमी आनंदी राहील आणि सुखी आत्म्यापेक्षा जगात दुसरे काहीही नाही. तुम्ही एखाद्याला मदत करून विसरू शकता, पण ज्याला तुमची मदत मिळेल तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. तो तुमच्याकडून कायमचा पराभूत होणार नाही. हा जगाचा नियम आहे. मैत्रीच्या नावाखाली चांगले काम करा. गरजूंना मदत केल्यावर तुम्हाला एक विचित्र आनंद वाटला असेल. जे काही घडले ते चांगल्यासाठी घडले. जे घडते आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. जे होईल ते चांगलेच होईल. भविष्याची काळजी करू नका. वर्तमानात जगा. टीकेला घाबरून आपले ध्येय सोडू नका, कारण ध्येय गाठताच टीकाकारांचे मत बदलते. जे सहज साध्य होते त्याला किंमत नसते. अनेकदा वेळ गमावल्यावर व्यक्ती आणि नात्याची किंमत कळते. काळजी करू नका, कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे. दुसऱ्याचे काम चोखपणे करण्यापेक्षा तुमचे स्वतःचे काम चोखपणे करणे चांगले आहे. जरी ते अपूर्ण राहिले तरी चालेल. त्या दिवशी आपल्या सर्व समस्या संपतील. ज्या दिवशी आपली सर्व कामे भगवंताच्या इच्छेनुसार होतात याची खात्री होईल. एखादी व्यक्ती खूप आनंदी असताना किंवा खूप दुःखी असताना निर्णय घेऊ नये, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाही. काही लोक त्यांच्या हक्कांसाठी लढतात पण कर्तव्य विसरतात. सुखाच्या शोधात बाहेरच्या जगात भटकत राहणे हेच दुःखाचे मूळ आहे. जर देव तुम्हाला जास्त वेळ थांबवायला लावत असेल तर तयार राहा. तुम्ही जे मागितले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त तो तुम्हाला देणार आहे. तुमचे मन परमेश्वराशी जोडा. जिथे परमेश्वर जातो तिथे मन जाते आणि जिथे मन जाते तिथे परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो. अडचणी फक्त चांगल्या लोकांनाच येतात, कारण फक्त त्या लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने हँडल करण्याची ताकद असते. जर देवाने तुम्हाला दुःखात आणले असेल तर तो नक्कीच तुम्हाला दुःखाच्या पलीकडे नेईल. जे हृदयातून देता येते ते हाताने देता येत नाही आणि जे मनातून सांगितले जाते ते शब्दाने सांगता येत नाही. काळ आणि नशीब दोन्ही बदलणारे असतात. या गोष्टींचा कधीही अभिमान बाळगू नये. शांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे, जी तुम्हाला फक्त भगवंताच्या भक्तीनेच मिळते. माणसाची माणुसकी त्याच क्षणी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो. जेव्हा शांततेचे सर्व मार्ग बंद होतात आणि त्याला न्याय मिळत नाही, तेव्हा तो युद्ध सुरू करतो. खरे तर संकटात साथ देणारा मित्रच खरा मित्र असतो. जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जीवन कठीण वाटते. नाहीतर कितीही बिघडलं तरी ते कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान भागवण्याकरता आग विझवते, जे सुखदुःखाचे कारण बनते.
त्या सुखाचा त्याग करावा. आई आणि वडील हे जगातील एकमेव लोक आहेत ज्यांना आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा अधिक यशस्वी व्हावे असे वाटते. जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धतही बदलते. स्वतःच्या चुकांसाठी लढणारी व्यक्ती त्याला कोणीही हरवू शकत नाही. ज्याच्या हृदयात खरी माणुसकी असते त्या माणसाची विचारसरणी सदैव अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. कोणालाही काही देऊन अहंकार बाळगू नका. तुम्ही काय देत आहात हे कोणाला ठाऊक आहे की हे मागील जन्माचे ऋण कर्ज फेडत आहेत. गोड खोटे बोलण्यापेक्षा ते चांगले कटू सत्य सांगून टाका. याने तुम्हाला खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र नसतील. ते वाईट कर्म करायला तयार नसतात. बाळा, किती दिवस तुम्ही असे नेहमी इतरांचाच विचार करत बसणार आहात? नेहमी स्वतः आधी इतरांसाठीच प्रार्थना तुम्ही करत राहणार आहात. इतरांच्या हितासाठी इतरांचे दुःख, त्यांना होणारा त्रास तुम्हाला पाहवत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत इतरांसोबत किती झगडणार आहात. पण ज्या व्यक्तीच्या काळजीपोटी तुम्ही इतरांशी झगडता त्या लोकांना तुमच्या काळजीची, तुमच्या मायेची किंमत आहे का, हे पहिले पहा. उलट ज्यांच्या काळजीसाठी तुम्ही सर्वांसोबत वैर पत्करत आहात तेच लोक तुम्हालाच उलट दोष देत आहेत, या गोष्टीकडे लक्ष द्या. बाळा, आजपर्यंत तुमचे आयुष्य हे नेहमी इतरांसाठीच तुम्ही वाया घालवले आहे. सर्व जगात तुम्ही वैर पत्करले आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला नेहमी फक्त अपमानच मिळालेला आहे. तुम्हालाच नेहमी दोषी ठरवले गेलेले आहे. तुमच्यावर सर्वजण हसले, तुमचाच खेळ मांडला गेला. बाळा, आता तरी जागे व्हा. या लोकांसाठी लढणे, या लोकांसाठी जगणे, त्यांच्या सुखदुःखाचा विचार करणे सोडून द्या. आता स्वार्थी बना. आता तुमच्या स्वतःला महत्त्व द्या. आजपर्यंत इतरांना तुम्ही खूप महत्त्व देत राहिलेले आहात. स्वतःकडे नेहमी दुर्लक्ष केले. आज तुमची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती तुमच्या या अतिकाळजीच्या, तुमच्या या अतिप्रेमामुळेच झालेली आहे, हे लक्षात ठेवा. ज्या लोकांना तुमच्या काळजीची, तुमच्या प्रेमाची तीळ मात्रही किंमत नाही, अशा लोकांसाठी जगणे पहिल्यांदा सोडा. स्वार्थी बना. आता स्वतःसाठी जगा. स्वतःवर काम करा. स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्या. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करा आणि दिवसाची रात्र करा. तुमचा सर्व वेळ फक्त तुमच्या स्वतःवर खर्च करा. जोपर्यंत तुम्ही इतरांच्या भल्याचा, इतरांचा विचार करणे सोडून देणार नाही तोपर्यंत तुम्ही नेहमी सर्वांपेक्षा मागेच राहणार. नेहमी तुम्ही दुःखीच राहणार. नेहमी तुमच्या वाट्याला फक्त अपमान, फक्त दोष येणार, हे लक्षात ठेवा. बाळा, कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस. आम्ही जाणतो की तुम्ही खूप साधे आहात, खूप भावनिक आहात. तुमच्या लोकांवर तुमचे खूप प्रेम आहे. त्यांना होणारा त्रास हा तुम्हाला पाहवत नाही आणि या प्रेमापोटीच, त्यांच्या काळजीपोटीच तुमच्या हातून या सर्व गोष्टी घडत आहेत. पण बाळा, इतकेही निस्वार्थी राहून या कलियुगात चालत नाही. हे कलियुग स्वार्थी माणसांनी भरलेले आहे. इथे जो काळजी करतो त्यालाच दोषी ठरवले जाते, हे लक्षात ठेवा. आजपर्यंत तुमच्या जीवनाची किती वर्षे तुम्ही नेहमी इतरांच्याच भल्यासाठी, त्यांच्या काळजीसाठी तुम्ही तुमची इतकी सारी वर्षे वेचलेली आहेत. पण तुमच्या हाती फक्त दोषच आला. तुम्हालाच अपराधी ठरवले गेले आणि ज्या लोकांमुळे तुमच्या प्रिय व्यक्तींना त्रास होत होता त्याच त्रास देणाऱ्या व्यक्तींना तुमचे प्रिय व्यक्ती हे जवळ करतात, त्यांना मानतात आणि तुम्हाला दोष देतात. यालाच कलियुग म्हणतात, हे लक्षात ठेवा. बाळा, आजपर्यंत जी चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करत आलेला आहात ती चूक करणे पहिले तुम्ही सोडून द्या. कोणीच तुमचे नाही, हे लक्षात ठेवा. इथे पैसा, पद, प्रतिष्ठा ही महत्त्वाची आहे. ज्यांच्याजवळ पैसा असतो, मग ती व्यक्ती कितीही कपटी का असेना, वाईट का असेना, तिचाच सन्मान केला जातो, तिचाच आदर केला जातो, हे विसरू नका. त्यामुळे तू देखील आता स्वार्थी बन. सर्वांचा विचार करणे सोडून दे. कधीच स्वतःला दोष देत बसू नकोस. बाकीच्या लोकांना जरी तुझ्या चांगुलपणाकडे, तुझ्या नीतीकडे दुर्लक्ष केलेले असले तरी तुझी ही आई सर्व काही पाहत आहे. तुझ्या मनात कोणतीच खोट नव्हती. पूर्ण निस्वार्थी मनाने तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडत आलेला आहात, हे आम्ही पाहत आहोत. पण बाळा, आता स्वतःकडे लक्ष दे, कारण तुझा होत असलेला सारखा सारखा अपमान आम्हाला पाहवत नाही. जेव्हा माझे बाळ दुःखी होते तेव्हा आम्ही देखील दुःखी होत असतो. आता तुला स्वतःसाठी जगायचे आहे. तुला खूप मोठे बनायचे आहे.
जोपर्यंत तू आता स्वार्थी बनणार नाहीस, या मायेच्या जाळ्यांपासून मनाने लांब जाणार नाहीस, तोपर्यंत तुम्ही खूप मोठे कसे काय बनणार, स्वतःचे अस्तित्व कसे काय बनवणार? बाळा, तू तुझ्या या आईच्या या मतांशी जर खरंच मनापासून सहमत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, जेव्हा तुम्ही स्वतःचे मोठे नाव कमवाल, जेव्हा तुम्ही पैसे कमवाल, तेव्हा जे लोक तुम्हाला नावे ठेवत होते, तुम्हाला दोष देत होते, तेच लोक तुमच्या पायाशी येतील. जेव्हा तुम्ही इतरांकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे लक्ष द्यायला चालू कराल, तेव्हाच तुमच्याकडे इतर जण लक्ष द्यायला लागतील. हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता तुझ्या जीवनाची इतकी मोठी वर्षे तुम्ही इतरांसाठी वाया घालवली आहेत. होय, ती तुम्ही वायाच घालवली आहेत. पण आता उरलेली वर्षे फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी वेचा. तेव्हाच हे जग तुमच्याकडे लक्ष द्यायला चालू करेल. तेव्हाच कोणीच तुम्हाला बिनकामाचा रिकामटेकडा म्हणणार नाही. तुमच्या वेळेची तुम्ही किंमत जाणा. तुमचा मोलाचा वेळ नेहमी तुम्ही इतरांसाठी दिलेला आहे आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतलेले आहे. पण त्या गोष्टींची कदर कोणालाच नाही. तुम्ही तुमच्या वेळेची किंमत केलेली नाही, म्हणून इतरांनी तुमची किंमत केली नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता तरी तुमची होणारी ही खूप मोठी चूक तुम्ही लवकरच सुधारा. आजपासूनच सुधारा. तुमच्या प्रत्येक वेळेची, तुमच्या प्रत्येक सेकंदाची किंमत जाणा. वेळेचे नियोजन आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे काटेकोरपणे त्या वेळेचे पालन करा. तुम्हाला आम्ही प्रत्येक क्षणी पाहत आहोत, हे लक्षात ठेवा. तुमच्या जीवनाचे आम्ही सारथी आहोत. कोण किती मेहनत करत आहे, कोण कसे कर्म करत आहे, हे आम्ही पाहत असतो. जो मेहनत करतो, जो खूप कष्ट करतो, त्याच्याच बाजूने न्याय हा होत असतो, त्याचाच विजय होतो. आम्ही देखील त्यांची साथ देतो. त्यामुळे तुम्ही जर मेहनत केली नाही, तुमचा वेळ वाया, तर ती व्यक्ती खरंच मेहनती आहे. त्या व्यक्तीलाच पुढे जाण्याची संधी मिळणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते. त्यामुळे वेळी चुका सुधारा, नाहीतर असे अपमानाने भरलेले जीवन तुम्हाला जगावे लागेल. या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. बाळा, आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझे सर्व भलेच व्हावे, तुझ्या काळजीपोटीच आम्ही तुला या सर्व सूचना करत आहोत. त्यामुळे आमच्या काळजीकडे तू असे दुर्लक्ष करू नकोस. तुझे सर्व चांगलेच व्हावे आणि तुला सर्व उत्तमच मिळावे, हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे बाळा, आता तुझ्या कामाकडे लक्ष दे. खूप मेहनत कर, मनापासून प्रयत्न कर. विजय तुझा नक्कीच होणार. तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. तुला देखील मानसन्मानाचे, सुख, शांती, समाधानाचे आयुष्य मिळणार. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या चमत्काराची तू वाट बघत आहेस, त्यासाठी मी तुझी निवड केली आहे. ते आशीर्वाद लवकरच तुला प्राप्त होतील. विश्वास ठेव आणि खूप काही रडणे थांबव. जेव्हा तुम्ही रडणे थांबवता आणि खूप काही दुःख देवापुढे येऊन व्यक्त करता, तेव्हा मी ते सर्व काही पाहत आहे आणि तुमच्या दिशेने मी कार्य करत आहे. जेव्हा तुम्हाला अंधार दिसतो, तेव्हा माझा प्रकाश तुमच्याकडे येईल. तेव्हा तुम्हाला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं, तेव्हा मी तुम्हाला वाट दाखवीन. बाळा, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. देव तुम्हाला या क्षणाला सांगत आहेत, हा पवित्र संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे माझे भक्त आहेत. हा पवित्र संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हीही पाहण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादांचे दरवाजे कायमचे बंद होतील. म्हणून स्वामी सांगत आहेत, हे ऐकून घे, कारण यात खरोखर तुझ्यासाठी खूप काही दडलेले आहे. शत्रू तुझ्या निराशेचा आनंद साजरा करत आहे. तो तुम्हाला खूप काही खाली खेचू इच्छितो, पण भगवंताची तशी इच्छा नाही. देव म्हणतात, आज तुला माझ्या प्रिय बाळाला एक गोष्ट सांगत आहे की, कारण जो कोणी तुझे नुकसान करू इच्छितो, तो तुला कठीण आर्थिक परिस्थितीत टाकण्याची योजना हेतू आहेत, हे लक्षात ठेवा. पण मी तरतूद केली आहे आणि तुम्हाला काहीही धोका आहे आणि मी तुमच्या फायद्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. अगदी तुम्हाला येणाऱ्या शंका देखील नष्ट होणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी तुला स्पष्टपणे समजतात, दिसून येतात, पण तू त्याकडे दुर्लक्ष करू इच्छितोस. तर मी तुला आज या संदेशातून सांगू इच्छितो की दुर्लक्ष करू नकोस.
जर तू या गोष्टींवर, बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिलेस तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्कारी आणि अद्भुत असतील. येणारे 24 तास तुमच्यासाठी खूप मोठा आनंद घेऊन येत आहेत. देव म्हणतात, माझ्या बाळा, तुला कोणतीही हानी पोहोचणार नाही आणि जेव्हा तुला देवाचे संरक्षण असेल तेव्हा कोणताही आजार तुझ्या घरी येणार नाही, तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही. देव तुझ्या सतत सोबत आहे. तुझ्यावर देवाची नजर आहे. तू जर संदेश शेवटपर्यंत ऐकत असशील आणि मनाने स्वीकार करत असशील तर आत्ताच तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल. अगदी या संदेश संपेपर्यंत सुद्धा तुला आनंदाची बातमी प्राप्त होईल. बाळा, विश्वास ठेव, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे. तुम्हाला जे काही कर्ज आणि खूप काही गरिबी त्रास देते त्याच्यातून मार्ग काढून घेणारे माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. विश्वास ठेवा आणि पुढे जा. देव तुमच्यासाठी काहीतरी योजना करत आहे, जे तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमचे जीवन सर्वोत्तम करण्यासाठी आहे. जर तुमचाही स्वामी शक्तीवर, देवावर विश्वास असेल तर त्या अद्भुत चमत्कारासाठी तयार व्हा. कारण देव तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार करत आहेत. ज्यांना कुणाला ते आशीर्वाद हवे आहेत त्यांनी होय म्हणून टाईप करा. स्वामी शक्ती विराट आहे, अनंत आहे. तेव्हा त्या शक्तीला आपल्यात सामावून घेण्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची शक्ती मी स्वीकार करतो अशी कमेंट करा. तुमच्या चिंता, दुःख, क्लेश हरण करणारा हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्यात खूप काही परिवर्तन दिसून येईल, जे इतरांना दिसेल आणि ते तुम्हाला जाणवेल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे, तेव्हा निश्चिंत राहून पुढे जावे. जो काही आनंद तुझ्या वाट्याला येणार आहे त्यासाठी सज्ज असावे, कारण मी तुला खूप काही आनंद देण्यासाठी आलो आहे. स्वामी म्हणतात, कर्ज, गरिबी, चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. तेव्हा कसली चिंता करतोस, कारण मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे आणि तुला असे मार्ग दाखवत आहे, त्यामुळे तुला सुखाचे मार्ग सापडू लागतील. तुला असे काही कार्य सापडेल ज्यामुळे तुझ्या खूप काही त्रासांना पण तुझ्यासाठी योग्य काय आहे आणि त्या वेळेवर तुझ्याजवळ काय यावे हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. बाळा, देवावर विश्वास ठेव, कारण देवा करता करविता आहे. जर तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला अंधारातून चालावे लागणार नाही. तुझ्यासाठी माझा प्रकाश येत आहे. त्या प्रकाशात न्हावून निघ आणि आनंदी राहा. तुमच्याजवळ आज जे काही आहे ते दैवी कृपेने प्राप्त आहे, तर त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करत आहे. परमेश्वर तुमच्यासाठी सर्व काही फिरवत आहे, कारण त्यात तुमच्यासाठी खूप मोठा फायदा आहे आणि देव ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. भगवंतावर आणि भगवंताच्या संदेवर जो कोणी विश्वास ठेवेल ते खूप काही जीवन सुखद होताना अनुभव करतील. तुम्ही विश्वास ठेवत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, पुढील आठवडा तुझ्यासाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे. जेव्हा तू या संधीसाठी तयार होशील तेव्हा देव ती अलगदपणे तुझ्या हाती ठेवेल. पण बाळा, तयार हो, कारण ते सर्व काही आनंद तुलाच प्राप्त होणार आहेत. तुझे नाव त्यासाठी देवाने निवडले आहे. जर तू देवाच्या निवडीत आनंदी असशील तर लिही, मी आनंदी आहे. जेव्हा तू टाईप करशील तेव्हा रोमातून तुझा आनंद फुलून येईल आणि तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पुढील काळात शक्य होऊ लागेल. बाळा, अशक्य असे काहीच नाही, तुझ्यासाठी उरणार नाही. आजचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे, जिथे कुठे स्वामी भक्त ऐकत आहेत, ती जागा व त्यांचे मन पवित्र होईल. त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. नकारात्मक विचार निघून जातील. स्वामी म्हणतात, बाळा, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे यासाठी मी तुला खूप काही देऊ इच्छितो. ते जर तू स्वीकार करण्यासाठी तत्पर असशील तर या क्षणाला देखील तुझ्यासमोर चमत्कार घडू लागतील. विश्वास ठेव, मी तुझा देव आहे. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते प्रश्न सोडव. तुला जी काही चिंता आहे ती चिंता माझ्या चरणांवर सोपव आणि निश्चिंत होऊन पुढे चालत राहा, कारण सर्व काही तुझ्या बाजूने होणार आहे. तुझ्या मनातल्या शंका दूर करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. सर्व काही चांगले होणार आहे. निश्चिंत राहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला. जर तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा.
तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊ लागतील. तुमच्या मनातले अनेक प्रश्न सुटून जातील आणि स्वामी माऊलींची कृपा तुमच्यावर कायम अनुभव कराल. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुखात ठेवून तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना, ही सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्त हो, हा स्वामी संदेश आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढील नवीन स्वामी संदेशासह. धन्यवाद.